So, Acha, let's rise again. Let's rise again. We are in lockdown almost for 50 days now. So, thing is that we have to start again. There's no looking back. So, let's take a review of what all things we have done. So, let us understand the situation. आपण जेव्हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा प्रॉब्लेम सुरू झाला अँड वी वेंट अंडर लॉकडाऊन. ऍक्च्युली ऍज अ टीम वी रिस्पॉन्डेड रिअली गुड. खूप फास्ट सिच्युएशन आपण अंडरस्टँड केली. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीवर आपण रिअलाइन केल्या. टिपिकली ऑफिस मधल्या लोकांनी खूप फटाफट अरेंजमेंट्स करून लॅपटॉप्स, कम्प्युटर आपापल्या घरी घेऊन जाऊन किंवा डॉक्युमेंट्स घरी घेऊन जाऊन आशिष वायदांडे वॉज अ बिग हेल्प. सो वी प्लॅन्ड द एंटायर वर्क in anticipation that we will have to sit at home for a longer period of time. मी जेव्हा एप्रिल मध्ये तुमच्याशी बोललो होतो एकदा, तर त्यावेळेला हे लक्षात आलेलं होतं की आपल्याला बरेच दिवस बसावं लागणार आहे. त्यामुळे आपण त्याचं प्रिपरेशन केलं. सो दॅट वॉज वन थिंग. व्हॉट वी डिड इन लॉकडाऊन. अकाउंट्स डिपार्टमेंट इज वर्किंग फुल टाइम, absolutely full time. मला नाही वाटत आहे except Sunday they have taken any holiday. Even on Sundays they are working all the time. Purchase team त्यांना constant help करते to prepare our balance sheet, जे खूप गरजेचं आहे आता. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये आपण ह्या ऍक्टिव्हिटीज, लीगल फॉर्मॅलिटीज आपण फारशा पुल ऑन करू शकत नाही. सो इट वॉज व्हेरी वेल रिक्वायर्ड. डिझाईन टीम कॉन्स्टंटली काम करते. दे आर इन टच. त्यांचे कॉन्स्टंट झूम मीटिंग चालू आहेत. सो एव्हरीबडी इज वर्किंग फ्रॉम डिझाईन. देन सेल्स टीम, त्यांचं तर त्यांनी खूप काम केलं ऍक्च्युली. आफ्टर अकाउंट्स त्यांनी खूप काम केलंय. देर आर 2 मिनिट टेंडर्स कमिंग, 2 मिनिट एन्क्वायरीज कमिंग. आणि अक्षय, स्वप्नील शेलार आणि आशिष जैन, प्रदीप शेळके, दे हॅव वर्कड अ लॉट ऑन इम्प्रोवायझिंग देअर डिजिटल प्रेझेंटेशन. सो कॉन्स्टंट काम चालू आहे. आजही आपण टेंडर भरतोय बिकॉज वी नीड बिझनेस ह्या लॉकडाऊन मध्ये पण. देन ISO चे सगळ्या डिपार्टमेंटचे रिव्ह्यूज आहेत. वी टूक रिव्ह्यूज ऑफ ऑल डिपार्टमेंट्स. सो आय कुड अंडरस्टँड वेअर एव्हरी डिपार्टमेंट इज स्टँडिंग एज ऑफ नाव. सो त्याचे रिव्ह्यूज झालेले आहेत. सो वी आर होपिंग दॅट इफ थिंग्स गो स्मूथ, we should be able to pitch for ISO certification somewhere in the month of August. Safety team is working on clearing and improving documentation. आमचा नौशाद आणि भूषणनी एक 2 दिवसापूर्वी प्रेझेंटेशन ऑर्गनाइज केलं होतं फॉर अ सॉफ्टवेअर विच कॅन बी यूज फॉर प्रिपेअरिंग डॉक्युमेंटेशन, कंपायलेशन. दॅट वॉज व्हेरी गुड थिंग. प्रोजेक्ट इंजिनियर्सची टीम आम्ही एक वेगळा ग्रुप केलाय ज्याच्यामध्ये फक्त प्रोजेक्ट इंजिनियर्स आहेत. सो वी आर डुईंग दिस ओनली टू इम्प्रूव्ह डॉक्युमेंटेशन. जे टिपिकली साईटवरच्या लोकांना वाटतं की आपण ते नाही केलं तरी चालतं किंवा प्रोसिजर्स नाही लिहिल्या तरी चालतात. बट दे हॅव डन वंडरफुल जॉब. दे आर प्रोड्युसिंग सम गुड डॉक्युमेंट्स. आता जसे साईट्स सुरू होत आहेत, आय थिंक दे विल स्टार्ट प्रिपेअरिंग व्हिडिओज. So all those videos will be available for future engineers who are coming in, or even as a reference for each and every engineer. प्रत्येक साईडच्या वरच्या प्रत्येक इंजिनियरला सगळं माहिती असतं असं नाही. सो दॅट इज वन वे ऑफ शेअरिंग नॉलेज टू इच अदर. सो दॅट्स अ व्हेरी बिग थिंग दॅट दे आर डुईंग. नंतर AMC team, which is a very small team, but they are doing excellent job.
We keep on getting calls for maintenance during lockdown, and everybody knows how tough it is to travel in this time. But these people are managing on phone and trying to resolve all the problems of customer. Uh, they have bagged one good order from Sandvik. Even during lockdown, they got full order for AMC from Sandvik, which is a big name in the market. So everybody is working. What we did in lockdown, what we achieved in lockdown. The biggest achievement during lockdown is that despite of huge cash problem, we do have a huge cash problem. We could take care of all the laborers staying at various site locations. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अँड कुडोज टू टीम, ऑल दी प्रोजेक्ट टीम मेंबर्स जे कॉन्स्टंटली त्याच्यावर काम करून एवढ्या 193 लेबरना प्रोजेक्ट सुरू होईपर्यंत मे बी फॉर 45 days दे टूक केअर ऑफ देम. आणि असे खूप कमी कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी एवढ्या लोकांना सांभाळलंय. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ टू हॅव अ टीम लाईक दिस. इट्स very encouraging, and it should keep our morale up, कारण हे खूप कमी लोक करतात. So let us continue, let us maintain this situation till we resolve all the problems and we start working again. So this is one big achievement, I should say, during lockdown. आपण आता मागच्या 2 आठवड्यात आपल्याला जशी जशी परमिशन मिळत गेली आहे, सो वी हॅव स्टार्टेड प्रोजेक्ट वर्क, प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज. आपण आता 8 प्रोजेक्ट चालू केले. वी हॅव टोटल 12 प्रोजेक्ट गोइंग ऑन. त्यातले 8 प्रोजेक्ट चालू केलेत. बाकीचे प्रोजेक्ट सुद्धा चालू करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. आणि हे प्रोजेक्ट चालू करण्यामध्ये सगळ्या साईट टीमचा खूप मोठा हात आहे. त्यांनी जे काही प्रयत्न केलेत त्याचा हा सगळा परिणाम आहे. कारण ते लोक, जे लोक साईटवर राहून एवढे दिवस 45-50 डेज साईटवर राहून त्यांचं मोराल मेंटेन करून प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी जेव्हा आपल्याला परमिशन मिळते तेव्हा जात आहेत, क्लायंटशी डिस्कस करतायत, मेडिकल चेकअप्स करतायत, त्याच्याशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अरेंज करतायत. सो इट्स अ बिग थिंग. कारण नाही तर 45 डेज घरी बसल्यानंतर पहिल्यांदा कंटाळून माणसाचा मोराल डाऊन होतो की हे काय आपण करतोय. पण एव्हरीबडी हॅज डन देअर पार्ट ऑफ द जॉब आणि खूप फंटास्टिक काम करून they have started all the projects. It's a big thing for us because that is where from money is going to come. So thank you guys. You are really doing wonderful job. जे लोक साईटवर राहिलेले आहेत 45 डेज त्यांना स्पेशल थँक्यू आहे, सॅल्यूट आहे त्यांना. बिकॉज इट्स अ बिग थिंग. आय नो. कारण आता घरात आपापल्या फॅमिली बरोबर बसून पण कंटाळतो माणूस. सो वी आर गेटिंग फेड अप. पण यू गाईज आर रिअली अमेझिंग. तुम्ही जे काय साईटवर थांबून ज्या पद्धतीने स्वतःला सांभाळलंय, स्वतःबरोबर एवढ्या मोठ्या लेबर स्ट्रेंथला सांभाळलंय, इट्स अ बिग थिंग मॅन. सो थँक्यू वन्स अगेन. नाउ व्हॉट आर द चॅलेंजेस? व्हॉट आर द चॅलेंजेस? आता सगळ्यांना माहिती आहे की आपण काय जे काही चाललंय ते कुठल्याही गव्हर्नमेंटला, कुठल्याही लीडरला माहिती नाही आहे की आपण ह्याच्यातनं काय करणार आहे. सो वी आर ऑल्सो इन द सेम सिच्युएशन. आपल्याला पण माहिती नाही एक्झॅक्टली काय होणार आहे. जसे बाकीचे करतायत तसं आपण करतोय. आपल्याला जसे परमिशन मिळत आहेत तसं आपण करतोय. पण आता मागच्या 4-5 दिवसात जर बघितलं असेल तर गव्हर्नमेंटनी ट्रेन्स चालू केल्यात, बसेस चालू केल्यात. लेबर आपण मेंटेन करतोय, बरेचसे लोक मेंटेन नाही करत आहेत, खूप अफवा पसरवत आहेत. तर त्या केसमध्ये लेबर रिटेन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, जी आपल्याला टास्क आहे. म्हणजे जे टिपिकली साईटवरच्या लोकांना करावं लागणार आहे. कारण इट्स नॉट दॅट इझी.
आता जर बघितलं 4-5 दिवसामध्ये तर ट्रेन वगैरे सुरू झाल्यामुळे सगळे रेस्टलेस झालेले आहेत. सगळ्यांना आपापल्या घरी जायचंय. जसं तुम्हाला मला आपल्या फॅमिली बरोबर राहायला आवडतंय. तसं प्रत्येक लेबरला पण आवडत असतं आणि त्यांच्या मनात पण फिअर फॅक्टर आहे की आपलं काय होणार आहे, आपल्याला करोना झाला तर काय होईल. या सगळ्या गोष्टी त्यांच्याही मनात आहेत. सो whether we pay them or we don't pay them, it is the fear that is going to take them away from us. So apla as a team, what we best we can do is we can try to keep their morale up. That's the only thing. पण एखादा माणूस जर घाबरून घरी जात असेल तर तुम्ही काय नाही करू शकत त्याला. So we have to live with it. So that is one of the biggest challenge. ह्याच्यामध्ये धनंजय, बिजंदर, पंकज सिंग हे लोक खूप एफर्ट्स घेत आहेत because I don't think we have paid them any salaries from Febची काय part salary we have paid them because there was no cash flow, there was no money coming in. But still, Dhananjay, Vijender, and Pankaj Singh are doing excellent job by retaining all those labors. So my request to all the site team, site members is maintain their morale up, and try to retain them as much as possible. एखादा माणूस जाणारच असेल तर तुम्ही फारसं काय करू शकणार नाही, पण यू पुट इन ऑल युअर एफर्ट्स. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या COVID-19 बद्दलचे जे काही गैरसमज असतील ते तुम्ही सगळेजण बघताय, तुम्हाला सगळीकडून इनपुट्स मिळतायत. तर तुम्ही कसा त्यांचा गैरसमज दूर करू शकता आणि त्यांना कॉन्फिडन्स देऊ शकता हे तुम्ही प्रयत्न करा. कारण ते इथून ट्रॅव्हल करून आपापल्या घरी जाणार. बरेचसे लोक युपी मधले आहेत, बरेचसे लोक बिहार मधले आहेत, काही लोक आसाम मधले पण आहेत. पण आपण ह्या पूर्ण जर्नीमध्ये 1500 किलोमीटर 2000 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर देर इज नो गॅरंटी की तुम्ही इन्फेक्ट नाही होणार आहे. सो सेफेस्ट प्लेस इज बी वेअर यू आर स्टेईंग टुडे. सो त्याच एन्व्हायरमेंट मध्ये तिथंच राहिलं तर उलट इन्फेक्शनचा शक्यता कमी आहे. सो हे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पण एखादा माणूस जाणार असेल तर यू कॅन्ट स्टॉप देम. सो डू युअर जॉब. सेकंड बिगेस्ट चॅलेंज इज कॅश फ्लो. सगळ्यांना माहितीये मार्केट एकदम आता वाईट झालेलं आहे आणि वी हॅव टू फाइंड वेज ऑफ सस्टेनिंग. तर आपण हे सगळं मार्च एंडला जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन झाला, सो ही गोष्ट आपण अँटिसिपेट केली होती. त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींवर कंट्रोल आणला, बऱ्याच एक्सपेन्सेसवर कंट्रोल आणलाय. आणि दिस द फर्स्ट टाइम इन 20 years की वी डिडंट पे फुल सॅलरीज. मार्चच्या फुल सॅलरीज दिलेल्या नाहीत. एप्रिल ऑल्सो वी पेड लेस सॅलरी. एप्रिलची पण सगळ्यांची सॅलरी आपण वन गो दिलेली नाही आहे. काही लोकांची 7 तारखेला दिली आहे, काही लोकांची आज किंवा उद्या होईल. बट दॅट टू वी आर नॉट पेइंग फुल. सो वी हॅव टू सस्टेन ऍज अ कंपनी. हे सगळीकडेच होणार आहे. मार्केटमध्ये जर कॅश फ्लोच होत नसेल, वी डिडंट गेट इनफ मनी इन एप्रिल. खूप कमी पैसे मिळालेले आहेत आपल्याला एप्रिलमध्ये, कारण आपल्याला बँक सांभाळायची असते, आपल्याला सप्लायर सांभाळायचे असतात, आपल्याला लेबर सांभाळायचे असतात, आपल्याला स्टाफ पण मेंटेन करायचा असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्याच लेवल पर्यंत आता मेंटेन करायचा प्रयत्न चालू आहे, ज्यामुळे आपल्या कंपनीच्या अस्तित्वाला काही धोका नाही निर्माण होणार. बिकॉज वी आर नॉट थिंकिंग अबाउट इंडिव्हिज्युअल्स की एका माणसाचं आता काय होतंय किंवा एका माणसाला किती प्रॉब्लेम येतोय. सो वी आर नॉट थिंकिंग अबाउट इट. कारण एका माणसाचं बघताना आपण कंपनी च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न नाही निर्माण करू शकत. सो वी आर थिंकिंग टू सस्टेन ऍज अ कंपनी, नॉट ऍज अन इंडिव्हिज्युअल. सो रिमेंबर दिस इज बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ अस. तर आपण काही गोष्टी आता करतोय. HR डिपार्टमेंट ह्याच्यावर बऱ्यापैकी काम करतंय. जर एखाद्याला खूप पैशाची गरज आहे जी आपण आता भागवू शकत नाहीये आणि जे आपल्याकडे बरेच दिवस काम करतायत, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष, दोज पीपल हॅव एन ऑप्शन ऑफ विड्रॉइंग देअर प्रॉव्हिडंट फंड. तर त्याच्यासाठी सगळे HR ची टीम
हेल्प करते त्याच्यावर जे काय डॉक्युमेंटेशन प्रोसिजर्स करायचे आहेत दे आर नाउ वेल कॉन्व्हर्जंट विथ दिस. तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. बट ऍज अ कंपनी वी आर गोइंग टू फेस टफ टास्क मे बी फॉर नेक्स्ट 6 months. आय एम नॉट शुअर. जोपर्यंत आपल्याला इनफ पेमेंट्स यायला लागत नाहीत, कारण कुठले म्हणजे हा काही आपल्या एकट्या कंपनीचा प्रॉब्लेम नाही आहे, पूर्ण सायकल थांबलेली आहे. सो फ्रॉम डाऊन टू टॉप एव्हरीबडी इज अफेक्टेड. कुठलीच कंपनी पैसे नाही सोडत आहे, ऍज दे आर फिअरिंग अबाउट फ्युचर, किंवा त्यांच्याकडे पैसे नाहीत कुणाकडे. सो एका ठिकाणी जर सायकल थांबली तर इट स्टॉप्स एव्हरीवेअर. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस. तर मला तुमच्यामध्ये म्हणजे या गोष्टीसाठी मला तुमच्याकडून सजेशन्स हवे आहेत की वेअर आर दी प्लेसेस वी कॅन कट डाऊन expenses, how we can reduce our cash outflow, how we can buy at a cheaper rate, how we can get more and more credit from market. तुम्ही प्रत्येक रुपया जो वाचवाल तो कंपनीच्या सस्टेन करण्यासाठी मदत करेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जे लोक रेग्युलर कॅश फ्लोवर काम करतात, दोज पीपल आर ऑलरेडी वर्किंग ऑन इट. वी आर रिअली वर्किंग टफ ऑन ऑल फ्रंट. आता या सिच्युएशन मध्ये जे काही गव्हर्नमेंटने डिसिजन घेतले, बँक हॅव ऑल्सो स्टॉप फंडिंग. बँकांनी सुद्धा पूर्ण आपले हात आखडून घेतलेले आहेत. आता कुठलीच बँक 1 रुपयाचं पण लोन कुणाला सँक्शन करत नाही. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह दिस, पण तुम्ही आता सोनं जरी बँकेत घेऊन गेला तरी बँक इज नॉट गिव्हिंग लोन अगेन्स्ट गोल्ड. सो अशी सिच्युएशन आहे. बट स्टील वी विल सस्टेन. मला त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. इट इज मॅटर ऑफ टाइम हाऊ वी डू इट. So I want all of you to contribute whatever bit you can in terms of giving your suggestions, in terms of controlling cost at your level, spending less. आपण पूर्वी आपण जसं आता आठवड्याला मला 20,000 पाहिजेत, 50,000 पाहिजेत, सो वी यूज टू गिव्ह दॅट अमाऊंट. पण आता ती देऊ नाही शकणार आहे. सो तुम्ही तेवढेच पैसे मागा की तुम्हाला आता किती पैसे लागणार आहेत. तुमचा आठवडा जर 1,000 रुपयात भागत असेल तर 1,000च मागा, 1,001 पण मागू नका. बिकॉज दॅट इज गोइंग टू अफेक्ट some other project or some other work or some other site. So please try to understand this. So the cash flow is a big challenge. The next challenge is completing the projects. आता वरचे जे 2 फॅक्टर आहेत, लेबर अँड कॅश, आर गोइंग टू अफेक्ट कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. कारण आपल्याकडे इनफ कॅश नसेल, कारण आता आपल्याला कुठलाही सप्लायर आपला पैसे दिल्याशिवाय नवीन मटेरियल देणार नाहीये, बिकॉज ही इज गोइंग टू आस्क फॉर प्रिव्हियस पेमेंट. सेम इज द केस विथ लेबर. जर लेबर निघून गेले तर आपण कुठलाच प्रोजेक्ट कम्प्लीट नाही करू शकणार आहे. सो तुमची ह्याच्यामध्ये खूप मदत पाहिजे की आता जी सिच्युएशन आहे, सो ट्राय टू कंट्रोल ऑल युअर लेबर. वी आर ट्राइंग टू कंट्रोल कॅश. सो यू बोथ ऑफ अस टुगेदर ऍज अ टीम वी कॅन कम्प्लीट दी ऑनगोईंग प्रोजेक्ट. आता बरेच प्रोजेक्ट जर बघायला गेलात तर for example continental we can finish that project in say 2 weeks time max. So आपल्याला तिथून बऱ्यापैकी कॅश इनफ्लो होऊ शकतो. नंतर असे छोटे छोटे प्रोजेक्ट जे आहेत, आता आयर्न माउंटन संपवू शकतो आपण जयपूरचा. असे प्रोजेक्ट तुमच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या संपवा अँड गिव्ह प्रॉपर इनपुट्स फॉर बिलिंग. आपण बिलिंग नाही केलं तर आपल्याला पैसे नाही मिळणार आहेत. आता पूर्वी जसं चालायचं की कधीतरी बिल करू, मग अनुजा मागे लागेल, पूजा मागे लागेल, क्लायंट मागे लागेल, असं पण असतं आपल्याकडे. सो आय वॉन्ट यू गाईज टू बी प्रोएक्टिव्ह. आणि आपण केलेल्या कामाचं फटाफट कसं बिल टाकता येईल त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करून काम करा. आणि बॅक ऑफिसने सपोर्ट नाही केला तर यू रेज अलार्म की मी हे देतोय पण मला बिलं मिळत नाहीयेत. सो यू डू दॅट. किंवा कुठल्याही अँगलला तुम्हाला प्रॉब्लेम वाटला की वी आर नॉट एबल टू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट इन गिव्हन टाइम, सो रेज अलार्म. त्याच्यावर जेवढ्या लोकांशी बोलायचं असेल बोला, पण लेट अस ट्राय टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. द नेक्स्ट टास्क इज गेटिंग न्यू प्रोजेक्ट. आता जे काही आपली ऑर्डर सिच्युएशन आहे, and if we have labor strength enough with us, we have order strength to sustain and keep on working till August end. August end पर्यंत आपल्याकडे जेवढे प्रोजेक्ट आहेत 12 प्रोजेक्ट आहेत.
सो ते 12 प्रोजेक्ट लॉकडाऊन अप अँड अप, अप डाऊन जे काय आता आपल्या गव्हर्नमेंटला सुचेल त्याच्याप्रमाणे 100 वेळा चालू बंद करून ते लॉकडाऊन होऊन आपण त्याच्यातून कधीतरी बाहेर येऊ. सो वी हॅव प्रोजेक्ट्स विथ दिस सिच्युएशन टू कम्प्लीट टिल ऑगस्ट. सो आता ज्या ऑगस्ट नंतरच्या ज्या ऑर्डर्स पाहिजेत त्याच्यासाठी खूप काम चाललंय. आम्ही त्याच्यावर खूप काम करतोय, स्वप्नील, अक्षय. सो वी आर होपफुल दॅट वी विल गेट 4 to 5 प्रोजेक्ट्स जे काही आता आम्ही टेंडर्स भरलेत, बट दॅट विल टेक सम टाइम टू फायनलाइज. आणि यातला कुठलाच प्रोजेक्ट मान्सूनच्या आधी सुरू होणार नाहीये. So all these projects will start somewhere by end September. So that is one challenge, to finalize orders and start new projects. So ह्याच्यामध्ये ऍज अ टीम आपल्याला पुढे जाऊन काम करावं लागणार आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस सिच्युएशन, कारण ह्याच्यामध्ये काय होतंय की खूपच गैरसमज होत राहतात मागच्या बाजूला, की माझ्याकडून काय इनपुट्स नाही आले, ऑफिस कडून काय इनपुट्स नाही आले. वी आर नॉट स्टार्टिंग ऑफिस इमिजिएटली, कारण अजून आपल्या ऑफिस च्या आजूबाजूला सिच्युएशन खूप चांगली नाही आहे. सो मे बी अनदर कपल ऑफ वीक्स वी आर नॉट स्टार्टिंग. अकाउंट्स डिपार्टमेंट चे काही लोक जर आपल्याला परमिशन मिळाली तर जाऊन बसतील. सो दिस इज व्हॉट द सिच्युएशन इज. बट आय एम रिअली कॉन्फिडंट की आपली जी टीम आहे, विथ दॅट टीम वी विल ऑल सेल थ्रू दिस. मला एक प्रदीप शेळकेनी त्या आपल्या प्रोत्साहनला एक प्रश्न विचारला होता की हाऊ सिक्युअर इज अवर जॉब, अँड द सिच्युएशन हॅज चेंज सो फास्ट. तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येत असणार आहे, हाऊ सिक्युअर इज अवर जॉब. सो आत्ताचा जो प्रश्न आहे, माय जॉब इज इन युअर हँड. So if we work as a team, there is no problem of job. We have enough work in our hand to go on, but we should stick together and work as a team, not in isolation. Till the time we work as a team, we have no problem for any kind of job. It is just a matter of sustaining few months of our life and get on with whatever is happening. Corona जाणार नाहीये. Corona will be there. We have to start living with corona. आपण कुणी आता काय आलं तसं, जसं राज ठाकरे म्हणले की विमानाने जाणार आहे का माघारी, तर तसं काय होणार नाहीये. सो वी हॅव टू स्टार्ट लर्निंग टू लिव्ह विथ करोना. जेवढे काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते सतत येत असतं न्यूजवर, इकडे तिकडे, व्हॉट्सअप, सगळ्या मार्गाने. सो आय विल नॉट रिपीट दॅट. बट इफ यू टेक प्रॉपर केअर, देयर इज हार्डली एनी चान्स दॅट यू विल हॅव करोना, बट यू हॅव टू लिव्ह विथ करोना. सो हे पहिली खुणगाठ बांधा. जेव्हा लॉकडाऊन उठेल त्याच्यासाठी प्लॅन करा की हाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट वर्किंग विदाउट गेटिंग इन्फेक्टेड विथ करोना. गाईज, थँक्यू सो मच. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आय वुड लव्ह टू आन्सर दॅट. कुठलाही प्रश्न विचारू शकता, नो बार्स. कारण घरात बसून बसून खूप गैरसमज about yourself, about corona, about our profession, sustainability, everything. So you can ask any question. I am there to answer. Thank you.